थोडंसं मोठ्याला पेंड्या बांधा ना, सुतळी कमी येईल ना. काय बरं एवढ्या पेंड्या बांधून राहिली तुम्ही? हां थोडेसे मोठे बांधा. एवढे पेंड्या बांधून राहिले एक वैरणीच्या. नाही या बाय ना दोऱ्या उरत ना. थोडं दाबून बांधा ना, थोडं दाबून बांधा बाई. सुतळी कमी येईल ना, दुसरं काही नाही. थोड्यासाठी सुतळी आली बसाल टाईमपास होईल परत. थोडे मोठे बांधा, 2 याची तर बांधा ना, एक कडपी. थोडी पेंडी मोठी बांधा. ते काय वाळेल चारा आहे, फुगेल चारा आहे, दाबला का पेंडी बारीक होऊन जाती लगेच. ते पा बरं आता झाली का नाही बारीक पेंडी. इडून चिडून ये बाई, आता आईने इडून चिडून एवढ्या पेंड्या बांधले. थोडे मोठे घे बाई. सुतळी कमी झाल्यावर मग एवढ्यासाठी पण तुमचा टाइमपास होईल, आम्हाला एवढं लांब आणायला जावं लागल. तिकडं वावर आहे ना दादा अजून आपलं, तिकडं कमी आले तर तिकडं न्यावं लागेल ना. तेवढी लगेच चिड संपून कसं काय होईल जरी आणला बी तर. थोडी मोठी पेंडी घ्या. काहीच बित्याच नाही आहे. दिदे मोठ्याला पेंड्या बांध. या बाय इवा दीदीने छोटी पेंडी बांधली है ना. तोंड झाकू नको. तोंड झाकून घेती. का बरं तोंड झाकती ग? थोडे मोठ्याला पेंड्या घ्या ग दीदी. दीदे थोडी मोठी पेंडी बांध बाई. लहान नका बांधू. बिट्टी दिसली तर काढून घ्या बर का हो. चाऱ्याला बिट्टी ठेवू नका, चाऱ्याचा नाश होतो. मावशी हो थोडी मोठी पेंडी घ्या. काही सुद्धा बिट्ट्या नाही, चाराच फुगला फक्त, बिट्ट्याचा पत्ता नाही. अरे बापरे एवढ्याच गंजा बिट्ट्यांची. तूर मस्त आहे एकदम. तुरीला भारी शेंगा लागल्यावर का मस्त तूर आहे. हा विळा नाही का तो का रे? होता मत कर नका. उरलेली बाजूला ठेवून द्या, तिकडे न्यावं लागेल त्या वावरात. सगळी एकत्र आहे का ती? होता मत नसतो. तेवढीच घ्या कापून आता वाटून. थोडं इकडे पांगतील. पूर एकदम मस्त झाली बरं का. अजून एकच हात चालू की इकडची. मला वाटलं पूर्ण झालं का इकडं. हां मस्त तूर आहे. तुरले भारी आहे ना.
आता त्याला एक मस्त पाणी सोडून देऊ. अरे बापरे, लय भारी तूर झाली हो. तूर मस्त होईल बरं का. हे बघा, एकच नंबर तूर झाली आमची. वा 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 वा. तुरीला तर वजन तोलवाना. वा 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 वा. हे वा, वजन तोलवाना तुरीला, एवढी भारी तूर झाली. आता एक मी म्हटलं औषधाची फवारणी करावं लागेल का काय तिला, पण फवारण्याची सुद्धा गरज नाही काय तिला. मस्त तूर झाली बरं का. आता तिला पाणी सोडून देऊ एक मस्त. आणखीन वावर तयार झाले का सगळे, पाईपलाईन इथे चालू झाल्या का, जोडलं का मस्त त्याला एक पाणी सोडून देऊ. लय भारी तूर होईल. एकच नंबर तूर झाली. एवढ्याशा डोक्यामध्ये करेल. बघा आमची तूर कशी झाली. रामकृष्ण हरी. मका सांगायचं काम चालू आहे. माणसांच्या मागं आली आहे. हे बघा, बिट्ट्याचा पत्ता नाही, एवढ्याच बिट्ट्या निघाल्या. आणि चारा पा किती बिट्ट्याचे एवढेच गंजे आहे बघा. एक पाटीसुद्धा बिट्ट्या नाही. एक पाटी भरले झाल्यात. अजिबात बिट्ट्या निघाल्या नाही त्याला. चाऱ्याचा तसा पटरा पडलाय. सोंगायला माग आहे आता. हे बघा, अजिबात बिट्टी झाली नाही. बियावाल्याने फसवलं. त्याच बिट्टी नाही झाली. चारा पा किती, खूप चारा आहे एकदम असा. बिट्ट्याचा पत्ता नाही. मजुऱ्या तर मामोरे. मजुरीला मागे आता यावर्षी चारा. एवढेच गंज आहे बघा. एक टप्पाचे गंज आहे. एक कॅरेटाचे गंज राहायचे, तर आता एक पाटीचे गंज निघाले. शेतकऱ्याने काय करावं, मजुरीवाला मजुरी घेऊन निघून जातो बघा. एकच पाटीचं गंज. बिट्टी बी अशी वजनदार नाही, नुसते हलकी त्याची बिट्टी. अशी आता मका सोंगून घेतली आहे. काही झाली, काही सोंगू राहिले. बऱ्याच दिवसाची मका सोंगायसाठी गेली, पण आता पाऊस इतका चालू होता. आता पावसामध्ये सोंगताच येत नव्हती बरं का. तर आता पाऊस उघडला आहे. पाऊस उघडल्यावर जमीन सुकू द्यावा लागते. सुकली म्हणजे मग ते पिठं टाकायला बरं राहतं खाली. आता वल्ल्याचे पिठं टाकले की त्याला बुरशी येते. असं पूर्ण वावर सुकल्यावरच ते बिट्ट्या गोळा करावं लागल्या, सोंगावं लागलं. आता सोंगू राहिले. आता एवढ्या बिट्ट्या गोळा करून घेऊ. आणि मेहनतीचंच काम असतं बरं का. हे बघा, हे लोक एवढं ऊन झाली मका सोंगून बरं का. उन्हातानाचे हे करतात. सगळ्या वावरातले बिट्ट्या गोळा करून झाल्या. चारा बांधून झाला. आता हे चारा काही गोळा करायची बोली नसती. चारा आपल्याला गोळा करावा लागतो. तर बघा, झालं आहे सगळं वावर रिकाम झालं आहे. आता एक वावर राहिलं आहे काढायचं, पण आता ते नाही म्हणताय. ते म्हणता आमची सुट्टी झाली 5 वाजता. त्यांना म्हणजे सुट्टीच लागती, पण 5:30 वाजले. तर आता त्यांनी इथंच थांबून घेतलं आहे. आता ते म्हणतात तुमच्या वावरात बुधवारी येऊ आता आम्ही. आता 4-5 दिवस ते दुसरीकडे जाणार. 4-5 दिवस. ते मालकाचे कॅरेट मोजून घेऊन जा तुम्ही तिकडे. ते आणले तसे बरं का. इकडं सोडून जाऊ नका, परत ते तक करतील. कारण आम्ही इथं राहती नाही. इथं एखादं उचलून घेऊन जाईल. ज्याचं त्याचं जास्त्याला घ्यायला लावा. तुम्ही सांगून द्या मुकरदाम भाऊ, जास्त्याने आणले जास्त्याचे घेऊन जा म्हणा उचलून. कारण मी काय आता वावरात येणार नाही. एखादं वावरात सोडून नका जाऊ. मस्त आता असं सगळं वावर रिकामं झालंय.
ते तोंडाला राहिलं ते बरं का, त्या जांबाच्या झाडाजवळ 2-3 गंज तशीच आहे बिट्ट्या. जांबाच्या झाडाजवळ खाली तिकडं का 2-3 गंज तशीच आहे. इकडं जरी बाटे बारा जसे बरं. मुकरदम कोणत्या आजीचं सोंगायचंय बुधवारी? कोणत्या आजीचं सोंगायचंय? ती पाटावर आजी आहे तिला ती. हा एका दिवसात होईल ना? मग त्यांचं ना आमचं एका दिवसात होईल. त्यांचं ना आमचं एका दिवसात होईल का? हां हां हा ना. मग आमचं आलं सकाळी सकाळी आमचं काढून द्या बरं का. सकाळी सकाळी आमचं वालं काढून द्या. प्यायचं पाण्याची हे काही नाही. विहिरीवर नाना ओढून काय केलं लगेच अर्ध्या तासात. म्हणजे बोरचं घेत्या का मग? बोरचं अरे ते लोक तर सगळे रेल्वेचे लोक ते पाणी पिते. हा हा पण मग आता तुम्हाला इकडे इकडं तर पाणी प्यावंच लागत असेल. आपल्या या विहिरीचा उपसा नाही होईल ना. तसंच पाणी हे इकडं मध्ये बोर आहे. हांडा भरून आणा मग मधून कोणतरी जाम मध्ये आणाय. मी सांगते त्यांना.